जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद भागवत कथा ज्ञानगंगेचा हा प्रवाह गेल्या 3 दिवसापासून इथे प्रवाहित होत आहे। आज 4था दिवस आहे आणि गोवांसारख्या ओजस्वी वाणीतनं ते आपल्याला श्रवण करण्याचा लाभ मिळत आहे। नुकतंच आता गंगा दशऱ्याचा पर्व महापर्व झालेले आहे आणि अनेक लोक म्हणाले की आता ज्ञान आम्ही हरिद्वारला जाऊन गंगेचं दर्शन वगैरे करून आलो, गंगेत स्नान करून आलो आणि आता आम्हाला ज्ञानगंगेचं पण श्रवण करायचा लाभ मिळतोय। एक गंमत आहे, निश्चितपणे जी गंगा आहे ती गंगा माता जी आहे ती कलिमल हारिणी आहे। म्हणजे आमचा जे कलीचा जो मल आहे तो आमच्या याच्यावर आहे, त्याला म्हणजे पाप नाश करणारी आहे। मग ज्ञानगंगेची गरज आहे का असा प्रश्न आहे। श्रीमद भागवत ज्ञानगंगेची पण गरज आहे का, तर गरज आहे। का आहे तर गंगा ही पाप नाशन करते पण पाप करण्याची प्रवृत्तीचं नाशन करत नाही। त्यामुळे आम्ही एकदा पाप करून आल्यानंतर आम्ही दुसऱ्यांदा पुढच्या वर्षाकरता पाप करण्याकरता प्रवृत्त होत असतो आणि ती थांबत नाही ती। पण ही ती ज्ञानगंगा आहे, भागवत ज्ञानगंगा, याच्यात जर आम्ही सुस्नात झालो तर पुढे आमच्याकडून ती पापच घडणार नाही अशी आम्हाला बुद्धी होणार आहे। समर्थांनी दासबोधामध्ये म्हटलेलं आहे, ज्याच्या अंतरी भगवंत, ज्याच्या हृदयी भगवंत अचळ राहिला निवांत, तो स्वभावेची जे बोलतो ते निरूपण। भगवंत आमच्या सर्वांच्याच हृदयामध्ये आहे, पण अचळ आणि निवांत हे 2 महत्त्वाचे शब्द आहेत आणि गोवांनी ते आपल्या सद्गुरूंकडनं ते आत्मसात करून घेतलेले आहे। त्यांची तपस्या आहे, त्यांच्या सद्गुरूवरती त्यांचा भाव आहे, त्यांचं समर्पण आहे। एक गंमत आणखीन आहे, गोवांचं तर इथे आता भागवत चालूच आहे, पण गोवांनी ज्यांच्या मार्गदर्शनातनं किंवा ज्यांच्या प्रेरणेतनं भागवत कथा सुरू केलेला आहे ते आदरणीय नारायण शास्त्री गोडबोले, जे शंकराचार्याच्या पदावरती म्हणजे ज्यांच्याकरता त्यांना ऑफर आलेली होती आणि ती नाकारली त्यांनी। म्हणजे असे विद्वान नारायण शास्त्री गोडबोले यांचा सुद्धा इथे 3दा भागवत सप्ताह झालेला आहे। एकदा मठाकडनं तो करण्यात आला होता, एकदा वनमालाबाई पवार पालघरचे आपल्याला माहीत असतील, त्यांना एक गुरुस्थान होतं, ते या स्थानाला गुरुस्थानही मानत असत म्हणून त्यांनी पण तो आयोजित केला होता मठामध्येच, आणि एकदा फडणीसांकडून झाला होता। असा 3दा त्यांच्याकडून झालेला होता आणि एकदा ज्ञानेश्वरीच्या सप्ताहामध्ये बुवा स्वतः श्रवणाला ते इथे होते। तसंही गंमत आहे। एक आणखीन गंमत अशी आहे की जे आद्य ज्याला आपण म्हणतो ना आधुनिक शुकाचार्य असं म्हणूया, श्री डोंगरे शास्त्री महाराज, ज्यांच्याकरता बडोद्यामध्ये आजच्या 40-50 वर्षापूर्वी ज्यांच्याकरता स्पेशल ट्रेन्स चालायच्या ज्यांच्या भागवत सप्ताह करता, ते डोंगरे शास्त्री या मठामध्ये 2 वर्ष निवासाला होते। असं हे स्थान आहे आणि आपण सर्व लोक काय म्हणतात, आपण भाग्यवान आहोत की गोवांसारख्यांच्या मुखारविंदात आपल्याला ते श्रवण करायला लाभ मिळतोय। मी अधिक वेळ घेत नाही, आपला कार्यक्रम आज सुरू करूया। तत्पूर्वी भगवान गोपाळकृष्ण आणि श्रीमद भागवत महापुराण या भगवंताच्या वाङ्मय स्वरूपावरती माल्यार्पण करण्याकरता आज मी पाचारण करीत आहे श्री व सौ अरुण गिरजे, सौ ज्योती गिरजे। एक गंमत अशी आहे की आमच्या मठाचे समर्पित कार्यकर्ता आहेत 2 जण आणि त्यांचा लग्नाचा आज वाढदिवस आहे। त्यांना निवेदन करतो की दोघांनी यावं आणि भगवान गोपाळकृष्ण आणि श्रीमद भागवत महापुराणावरती माल्यार्पणाद्वारे वंदन करावं। जय जय रघुवीर भगवान गोपाल कृष्ण भगवान श्रीमद भागवत महापुराण की। आपल्याला खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन। इथे श्री दीपकजी वैशंपायन उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतो कृपया त्यांनी यावं आणि आदरणीय समर्थ भक्त भागवताचार्य श्री आनंदबुवा जोशी त्यांना यांचं माल्यार्पणाद्वारे स्वागत करावं। श्री दीपकजी वैशंपायन। श्री मयंकरी जुबेकर इथे उपस्थित आहे, त्यांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि गोवांना स्वरसाथ करणारे आणि गोवांचे सुयोग्य शिष्य
असे श्री ओंकार गद्रे हरिभक्त परायण त्यांचं माल्यार्पणाद्वारे स्वागत करावं. श्री राजन प्रामाणिक इथे उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी यावं आणि श्री बोधेसर यांचं माल्यार्पणाद्वारे स्वागत करावं. जितेंद्रजी धर्माधिकारी यांचं पण माल्यार्पणाद्वारे स्वागत करा. आज जितेंद्र धर्माधिकारीजी यांचा 51वा वाढदिवस, तिथे 52 वर्षाचे झाले. त्यांचे वाढदिवस आहे. जय जय रघुवीर समर्थ. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आणि आता आरतीनं, भगवंताच्या आरतीला आपण सुरुवात करूया. आरती लावा. तर माझा विनंती आहे की रोजप्रमाणे त्यांनी आरतीला यावं आणि शिस्तीमध्ये यावं, म्हणजे सर्वांना मिळेल. आजचे यजमान, आपले या कार्यक्रमाचे आयोजक आणि यजमान श्रीमंतराव मोहन गोडबोलेजी, तसे श्रीमती शोभाताई जोशी हे आरतीद्वारे प्रारंभ करीत आहेत. त्यानंतर सर्वांनी एक एक करून यावं.
One
ओ लक्ष्मी नारायण भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुजनारविन्दाभ्यां नमः। वेदाय नमः। वेदपुरुषाय नमः। मातृपितृचरणकमलेभ्यो नमो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम निगुहारे सर्वविद्याप्रदाः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री विभूषितगणान्नमनीयराः पीताम्बरात्तरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परमतत्त्वं किमपि अहं न जाने। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मणित्रये समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। जय जय रघुवीर सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री कल्याण स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री दत्तात्रेय स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय। सद्गुरु भगवान परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री श्रीधर स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। जय रघुवीर समर्थ। रघुवीर समर्थ। भगवान श्री रामचंद्रांच्या चरणाशी मारुतरायांच्या चरणाशी श्री विठ्ठल पांडुरंगाच्या चरणाशी श्री समर्थांच्या चरणाशी कल्याण स्वामी दत्तात्रेय स्वामी श्री ब्रह्मचैतन्य महाराज सद्गुरु श्री श्रीधर स्वामी महाराज यांच्या चरणाशी श्रीमद भागवताची परम पावन कथा श्रवण करण्यास आणि सांगण्यास प्रवृत्त झालेल्या सकल सद्भक्तांच्या माता भगिनींच्या अधिकारी वेदू नारायणांच्या अधिकारी साधक अधिकारी सिद्ध अधिकारी ब्रह्मनिष्ठ वादक कलाकार उपस्थित प्रवचनकार कीर्तनकार यांच्या अंतःकरणातल्या आत्मारामाला श्रद्धेनं वंदन करतो आणि सुरुवातीचे 2 श्लोक पढून कथेला प्रारंभ करतो. निगम कल्पतरो गलितं फलं शुकमुखामृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुर्मुहुरसिका भूरि पाविका यं प्रव्रजन्तमनुपेतमुपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातराजुवाद पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेतु तं सर्वभूतहृदयं मुनिमानितोऽस्मि अनेन प्रियतां देवो भगवान् जानकी
हरी म्हणा. पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद भागवताची परमपावनी गंगा ज्या वेळेला अवतीर्ण झाली आणि लोक त्या भागवत रूपी गंगेतच स्नान करायला लागले आणि ते दिवसापासून लोक गंगेचं स्नान करायला विसरले. त्यांना असा अनुभव आला, इदम ही गांगम त्यज तत्र चांगम पुनर्न चांगम यदिवापि चांगम याने विहंगम शयने भुजंगम करे रथांगम चरणे शिवांगम. ही भागवत रूपी गंगा, तिच्यात जो स्नान करतो, झोकून देतो स्वतःला, त्याला पुन्हा कधी देह प्राप्त होत नाही, तो मुक्तच होतो. पुनर्न चांगम, आणि मिळाला जर कोणाचा होतो, कोणाचा मिळतो, याने विहंगम, पक्षी हे ज्याचं वाहन आहे. शयने भुजंग, जो भुजंगावरती शयन करतो. करे रथांगम, ज्याच्या हातात रथचक्र आहे, कालचक्र आहे आणि ज्याच्या चरणाशी गंगा आहे, अशा भगवान महाविष्णूंच्या स्वरूपाशी एकरूप करून देणारी ही भागवताची गंगा आपण श्रवण करायला आलेले आहात. आपण सर्व भाग्यवान आहात, श्रवण करणारे भाग्यवान आहात आणि आपल्याला श्रवण घडावं अशी इच्छा व्यक्त करून श्रोत्याने वक्त्याला कथेला प्रवृत्त करणारे वक्ते सुद्धा भाग्यवान. कथा कालपासून परवापासून सुरू झालेली आहे. परीक्षिती विचारतो गुरुजी, विदुराने प्रश्न विचारला मैत्रेयाला, महाराज अंग तर सत्वशील पुण्यात्मा असताना त्याच्या पोटी वेनासारखा दुष्ट क्रूर कर्मा पुत्र कसा जन्माला आला? वेनाने तरी असे काय पाप केले की त्याला ऋषीमुनींनी शाप द्यावा? ती कथा आम्हाला आहे. भागवताच्या प्रत्येक कथेमध्ये कथा निर्माण होतात. जैसी कर्दली के पेड़ में पात पात में बात, वैसी हरि कथा में बात बात में बात. एका कथेतून दुसरी कथा जन्माला येते आणि म्हणून वक्त्याला सुद्धा प्रश्न पडतो, काय सांगावं आणि काय सांगावं. अशी सर्वांना आश्चर्यित करणारी भगवंताची कथा. ऋषी वेदज्ञ ब्राह्मणांच्या मुखातून मैत्रेय सांगतात, एकदा राजर्षी अंगाने अश्वमेध यज्ञाचा आरंभ केला. वेदज्ञ ब्राह्मणाने वेद मंत्राने आवाहन करून सुद्धा यज्ञातील आविर्भाव घेण्यास देवता येईनात. तेव्हा ब्राह्मणाने राजास देवता येत नाहीत असे सांगितले. ऋत्विज, साहित्य, यजमान सर्व पवित्र असून सुद्धा देवता काय येत नाहीत, कारण काय समजत नव्हते. ऋषी वेदज्ञ ब्राह्मणांच्या मुखातून वरील वाक्य ऐकून राजाला दुःख झाले. त्यांनी सर्व सदस्यांना कारण विचारले. तेव्हा सदस्य सांगतात, या जन्मी अपराध नाही, पण पूर्वजन्मीचा अपराधामुळे तू पुत्रहीन झालेला. या जन्मी नाही काय अपराध झाला. आपल्याला असंच वाटतं की नाही, मी सगळ्यांचं चांगलं करतो, मी रोज भजन करतो, पूजन करतो, एकादशी करतो, नामस्मरण करतो, मग माझं वाईटच कसं होतं. पण या जन्माचं केलेलं या जन्मात फलद्रूप केव्हा होतं? जेव्हा मागच्या जन्मातली पाप संपतात तेव्हा. पूर्वजन्मीची पापे ती येती भोग रूपे, तीन जाती वैद्याची या बापे काही केली. ती भोगूनच संपवायला. प्रारब्ध कर्मणा भोगादेव क्षया,
त्या पापाचा क्षय भोगूनच होतो. म्हणून महाराज त्या पापाचा क्षय झाला की आपल्याला पुण्याचं फळ मिळेल. पुत्रप्राप्तीच्या इच्छेने राजाने यज्ञ केला. यज्ञ नारायणास पुरोडांश चरू समर्पण करण्यासाठी यज्ञकुंडातून एक विराट पुरुष हातात पायस घेऊन प्रगट झाला. राजाने ते पायस आपल्या राणीला दिले. 9 मास पूर्ण होतात क्रूर कर्मा मुलगा जन्माला आला. लहानपणी 5-7 वर्षाचा असताना तो मुक्या प्राण्यांची हत्या करत, याला खल असं म्हणतात. दुर्विचारा, दुराचारा, दुष्प्राज्ञा, प्रिय साहसा, असंत इति विख्याता असंताश्चार लक्षणा. हे 4 लक्षण अशा क्रूर कर्मी लोकांची आहेत. वेन आला म्हणून ओरडत होते. सर्वांनी त्याचे बोलणे, वागणे, चालणे, बघणे विपरीतच वाटत असे. पुत्राने कोणत्या आई बापास आनंद होईल, कोणत्या आई बापाला आनंद होईल आपला मुलगा असा वागायला लागला. मुलाच्या कर्तृत्वाने अंगराजास रात्र रात्र झोप नाही. विरक्ती वाढली. राजाने एक दिवस सर्व मोह पास बाजूला सोडला आणि अरण्याचा आश्रय गेला. प्रजा शोधायला गेली, सापडले नाहीत. हताश होऊन मंत्री प्रधान प्रजाजन परत घरी आले. आणि आता वेद मोठा व्हायला लागला. मैत्रेय सांगतात अंगराजा निघून गेल्यावर पृथ्वीवर राजा नाही आणि राणी सुनीती बरोबर सल्लामसलत करून भृगु ऋषींनी वेनाला राज्यावर बसवले. राज्यपद मिळतात क्षणी तो अधिक उन्मत्त झाला. यौवनं धनसंपत्ती प्रभुत्वम अविवेकिता एकेकमपि अनर्थाय किमु यत्र चतुष्टयम्. यातलं एक जरी आपल्याला मिळालं ना, अशा लोकांना मिळालं तरी सुद्धा त्यांची अक्कल ठिकाणावर राहत नाही. 4ही गोष्टी एक समयावच्छेदे करून जर मिळाल्या तर मूर्खपणा किती वाढत असेल. यौवन होताच, धनसंपत्ती होतीच, राज्यावर बसवल्यामुळे प्रभुत्व होतात आणि अविवेकिता म्हणजे मूर्खपणा तर तो जन्मजातच होता. वीराचं राज्य सुरू झालं. धरणी माता, ऋषी मुनी, ब्राह्मण, गाय रडायला लागली. धर्म शिल्लक राहिला नाही. अधर्माचं राज्य सुरू झालं. तामसी वृत्ती वाढली. आणि असं होत असताना मैत्रेय सांगतात अंगराजा निघून गेल्यावरती त्याला बसवला राज्यावरती, पण त्याला कशाच भय भीती राहिलेली नाही. विधर्मी अधर्मी असंच राज्य झालं. एकदा सर्व मुनी राजाजवळ गेले व त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला. अरे राजा हा विष्णूचा अवतार असतो, त्याला अवनीपती असं म्हणतात आणि तू प्रजेचं पालन करायचं सोडून हे काय प्रजेला त्रास देतोस? तुला भगवान क्षमा करणार नाही. तो म्हणाला ऋषीमुनी हो, मला तुमच्या अकलेची कीव करावीशी वाटते. कोणाला बोलला? ब्राह्मणाला बोलला, म्हणजे ज्ञानाला बोलला. आणि ज्ञानाचा अवमान ज्या राज्यात होतो ना, त्या राजाचे आणि राज्याचे दिवस भरायला आलेले आहेत हे समजायला ज्योतिषाची जरूर लागत नाही. त्यांनी समजून घ्यावं की आता आपलं संपत आलेलं. कीव वाटते तुमची. अहो, जो तुम्हाला अन्न देतो आणि ज्याच्या अन्नाच्या गोळ्यावरती तुम्ही जगता त्याचं कौतुक न करता, जो कधीच दिसत नाही, कधीच अनुभवाला येत नाही, कधीच कुणाच्या समोर येऊन प्रगट होत नाही, अशा भगवंताचे गुणगान गाता लाज वाटली पाहिजे. त्याचे पुण्य क्षीण झाले. ज्या भगवंताच्या कृपेने हे मिळाले त्यालाच जाणत नाही. सर्व धर्मज्ञ संत साधू हे कधी न क्रोधवश होणारे
पण अधार्मिक शासनाच्या कडेलोट जेव्हा होतो तेव्हा त्यांना धर्माचे राज्य यावे म्हणून त्यांना देखील काही काळ आपली क्षमता, आणि क्षमता म्हणजे सहन करण्याची शक्ती बाजूला ठेवून लागून अशा राज्याला आणि राजाला शासन करायला लागलं. आणि मग त्यांनी काय केलं, त्या सगळ्यांनी एकत्र येऊन एक दिवस ऋषीमुनी स्नानादी करून आपल्या अनुष्ठानात रत असताना अनेक आतंक पसरवणाऱ्या या गोष्टी अनुभवाला येऊ लागल्या. स्त्री हत्या, बाल हत्या, मानव हत्या, गो हत्या, ब्रह्म हत्या, सगळ्या हत्या व्हायला आणि सृष्टीवरती हाहाकार निर्माण झाला. धुळीचे लोट जायला लागले, वादळ यायला लागली, अवर्षण यायला लागली, अतिवृष्टी यायला लागली, अनावृष्टी यायला लागली. ही सगळी जी दुष्काळाची चिन्ह आहेत ना, याला कारणीभूत कोण असेल तर अशा राजाला राजसिंहासनावरती बसवणारी प्रजाच कारणीभूत असते. प्रजाच कारणीभूत, दुसरं कोण कारणीभूत? आणि प्रजेला अधिकार असतो की नाही? एक दिवस, 5 वर्षातून एक दिवस प्रजा राजा असते की नाही? तो अधिकार जर योग्य वेळेला आणि योग्य आपण पठवला नाही तर 5 वर्ष आपल्याला जे भोगायला लागतं ना, ते आपल्याच कर्माची फळं असतात लक्षात. म्हणून त्यावेळेला माणसाने सतर्क राहायला हवं. काळा कुट्ट, मोठा जबडा, लहान दात, लाल डोळे, तांबूस केस ऋषींसमोर आला. निषेध बस, त्याला निषाद म्हणजे भिल्ल. त्याने मेणाचे पाप आपल्यावर घेतले. सदा सर्वदा चोरी, मारी, लुटार, डाकुगिरी करत तो फिरत. मैत्रेय सांगतात, विदुरजी नंतर पुत्रही असलेल्या वीराच्या हाताचे मंथन केले. त्यापासून एक स्त्री पुरुषांचे जोडपे झाले. हा विष्णूचाच अवतार होता. आपल्या यशाचा विस्तार करणारा हे भाकीत जाणून त्याचे नाव पृथू असं केलं. पृथन करणं म्हणजे विस्तार करणं, वाढवणं. त्यांनी संकुचित नाही राज्य केलं, वाढवलं. राजाला राज्य वाढवण्याची कायम इच्छा पाहिजे. एक सुभाषित आहे, असंतुष्टा द्विजा नष्टा, संतुष्टाच मही भजा, सलज्जा गणिका नष्टा आणि निर्लज्जा कुलयोषिता. राजा असंतुष्ट राहिला, द्विजा असंतुष्ट राहिला की तो नष्ट होतो. त्यांनी मिळेल त्यातच समाधान मानलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे स्वतःला की माझी भूक एवढीच आहे आणि ती भगवंताला कळले. मला भगवंताने जे दिलंय त्याच्यात मी संतुष्ट. असंतुष्ट तो राहिला की ती संपतोच म्हणतो. संतुष्टाच्या मही भुजा. राजा संतुष्ट झाला ना की त्याचं राज्य विस्तारलं जात नाही. त्यांनी प्रत्येक निवडणुकीत ठरवलंच पाहिजे मलाच बहुमत मिळालं पाहिजे. महत्वाकांक्षी असतात काही राजे, त्यांची महत्वाकांक्षा पूर्ण केव्हा होते त्या दृष्टीने प्रयत्न करतील तर मिळालं पाहिजे म्हणून कोणाचीही इच्छा पूर्ण होते. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान आणि भगवंताच्या अधिष्ठानावरती केलेला प्रयत्न हा नेहमी यशच देत असतो, अपयश तो देतच नाही. आणि पृथ्वीचा उजव्या हातावर विष्णूंच्या हाताप्रमाणे चिन्ह होती. मंगळवाद्ये वाजू लागली. पायावर कमलचिन्ह होते. सर्व ऋषीमुनींनी पृथ्वीचे अभिष्ट चिंतन केले आणि त्याला राज्य शासन उत्तम चालवण्याकरता प्रत्येकाने आपल्याजवळ जे चांगलं होतं ना ते पृथ्वी. राजा हा सर्वार्थाने संपन्न असतो. कोश पाहिजे दिला, सैन्य पाहिजे दिलं, शस्त्र पाहिजे दिली, अस्त्र पाहिजे दिली, धान्य पाहिजे दिलं, धन पाहिजे दिलं.
आणि राजाला जो देतो ना तो राजाला देतो, जो धर्माला देतो ना त्याला धर्म देतो. म्हणून म्हणतात धर्मो रक्षती रक्षिता. जो धर्माचं रक्षण करतो त्याचं धर्म रक्षण करतो. वेदज्ञ ब्राह्मणाने पृथ्वीला राजसिंहासनावर बसून राज्याभिषेक केला. पृथ्वीचं शासन सुरू झालं आणि पृथ्वीच्या शासनामध्ये कोणालाही कुठल्याही प्रकारचं दैन्य नव्हतं. कारण तो स्वतः संपन्न होता आणि प्रजा आपली दैन्य अवस्थेत राहू नये अशीच त्याची धारणा. यज्ञद्वारा सृष्टीची व्यवस्था पालन पोषण करता अभ्युदय व निश्रेयस तो प्राप्त करून देत होता. आणि असा पृथ्वी कसा होता काल मी आपल्याला सांगितलं. समर्थांची होती निश्चयाचा महादेव. निश्चय केला तर तो पारच देणार. बहुत जना असे आधार. तो कोणाला आधार नव्हता. माणसाला होता, पशूंना होता, पक्ष्याला होता, प्राण्यांना होता, वृक्षांना होता, बालांना होता, अबलांना होता, मातांना होता, भगिनींना होता, बंधूंना होता, वृद्धांना होता. आणि म्हणून त्यांनी आपल्या राज्यामध्ये एकही वृद्धाश्रम काढून दिला नाही. मला एकाने सांगितलं बुवा मी वृद्धाश्रम काढतोय उद्घाटनाला याल का. मी म्हणलं काय माझं पाप पुढे आलं बघा. वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला मी पण त्याच्यापेक्षा मलाच का नाही तिथे नेऊन ठेवू. मी ना पृथ्वीच्या राज्यात वृद्धाश्रम नव्हते. पृथ्वीवर एकदा कोप झाला. पृथ्वीने पृथ्वीची स्तुती केली. पृथ्वीलाच विचारलं तू का देत नाहीस अन्न जगाला. ती म्हणाली कसं देणार. आजपर्यंत खूप दिलं पण लोकांनी माझ्या घाणेरडी खत घातली. सेंद्रिय खत घालायच्या ऐवजी लोकांनी माझ्यात रासायनिक खत घातली आणि माझी सकसता बिघडून टाकली. ज्या वेळेला शेतकरी सेंद्रिय खत न घालता रासायनिक खत आणि रासायनिक केमिकल्सचे फवारे पिकांवर उडवतो ना त्यावेळेला पृथ्वीचा कस कमी होतो. हे भागवत शिकवतंय. हे भागवत सांगताय. ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीनी लक्षात ठेवावं की त्यांच्या डीननी केव्हा तरी भागवत ऐकावं, केव्हा तरी वाचावं आणि आपल्या हाताखालच्या सगळ्या लोकांना सांगावं की रासायनिक खत वापरून पीक वाढत नाही. त्याला भरपूर पाणी घालायला लागतं, त्याला सेंद्रिय खत घालायला लागतं, त्याला शेणखत घालायला लागतं. आणि शेणखत घालताना हात बरबटतात म्हणून रडून चालत नाही. तो कृषी आहे. पूर्वीच्या काळी दोनच लोक या सगळ्या व्यवस्था सांभाळायचे. शास्त्राची व्यवस्था ऋषी सांभाळायचे आणि अन्न पाण्याची व्यवस्था कृषी म्हणजे शेतकरी सांभाळायचा. म्हणून त्याला बळीराजा म्हणतात. त्याच्या नावाने एक दिवस साजरा केला जातो दिवाळी बली प्रतिपदा. त्याला इतिहासही येणार आहे थोडासा बलीचा. म्हणून मी दे आणि पृथ्वीचं दोहन केलं. पृथ्वीचं दोहन केलं, मनुला बछडा केला आणि त्यांच्यापासून त्यांनी अन्न मिळवलं, वनस्पती मिळवली आणि सुजलाम सुफलाम ही भारतभूमी करून टाकली नाही, विश्वभूमी केली. कारण सत्पुरुषांच्या अंतःकरणात विश्वाचं दुःख प्रगट होतं. विश्वाचे आर्त माझ्यामध्ये प्रकाशले आणि ते दुःख कळतं त्यांना. त्या दृष्टीने ते प्रयत्न करतात. असं बरंच पृथ्वी दोहन केलं. पृथ्वीचे 100 अश्वमेध यज्ञ केले. पूर्वीचे राजे यज्ञ करत असत कारण यज्ञाला सगळ्यांच्या हाताला काम मिळत.
पूजन, दान आणि संगतीकरण हा योज धातूचा अर्थ आहे आणि त्यातून यज्ञ शब्द निर्माण झालाय. पूजन असतं धर्म यज्ञामध्ये. कोणाचं पूजन असतं? देवतांचं पूजन असतं, आवाहित देवांचं पूजन असतं, त्यांची स्थानं मांडलेली असतात. विद्वान ब्राह्मणांचं पूजन असतं, सत्पुरुषांचं पूजन असतं, देवदेवतांचं पूजन असतं. पूजन, दान आणि यज्ञात दान धर्म केला जातो की नाही? म्हणजे प्रजेच्या टोकापर्यंत प्रत्येकाला तो यज्ञाचा प्रसाद मिळतो. दान, पूजन आणि संगतीकरण आणि यज्ञाच्या माध्यमातून समाज एकत्र येतो. आज आपण एवढे जण इथे एकत्र आलो तुमच्या माझ्यासह. हा भागवत कथा ज्ञान यज्ञ चाललाय म्हणूनच ना. म्हणून जिथे जिथे यज्ञ असतो तिथे तिथे आपण आपली समिधा टाकावी यज्ञकुंडामध्ये. आणि नसेल समिधा तर त्या यज्ञ नारायणाला नमस्कार तरी करावा, त्याचे आशीर्वाद घ्यावे. भगवान श्रीहरीच्या कृपेने सर्व होते ही भावना पृथ्वीच्या मनात दृढ होती. त्याचा उत्कर्ष होत आहे. हे इंद्राला बघू का? इंद्राच्या आसनाला धक्के बसायला आणि सत्ताधीशांच्या खुर्चीला ज्या वेळेला धक्के बसतात त्यावेळेला सत्ताधीश शोध घेतात. कोण धक्का देतोय? हा दे धक्का कोणाचा आहे? आणि शोध घेतल्यानंतर कळलं इंद्राला पृथ्वी यज्ञ करतोय आणि त्यामुळे आसनाला धक्के बसतात. पण त्याचा यज्ञ विफल व्हावा म्हणून इंद्राने काय काय प्रयत्न केले नाही भागवतात यादी. तिथे जाऊन यज्ञवेदी मोडायची, यज्ञ ब्राह्मणांची टिंगटवारी करायची, त्याला मारझोड करायची. खूप खूप त्यांनी त्या यज्ञकुंडावरती यज्ञशाळेमध्ये विषारी द्रव्यांचे फवारे शिंपडायचे, पाऊस पाडायचा, पाणी मिळू नये अशी व्यवस्था करायची, गायीची हत्या करायची. इंद्र करतोय का? माझी खुर्ची कायम राहावी म्हणून. माझी खुर्ची कायम राहावी म्हणून. आपली खुर्ची टिकवण्याकरता किती प्रयत्न करतात हो लोक. अगदी अर्ध्या रात्रीपर्यंत सुद्धा इकडून तिकडून जाऊन प्रयत्न करतात की नाही? काल मी बोललो एका रात्रीत मत बदलतात. इकडची माणसं तिकडे जायला वेळ लागत नाही, कारण जनाचा लालची स्वभाव. पृथ्वीने यज्ञ केले, इंद्राने खूप त्याच्यामध्ये विघ्न आणली. इंद्राला समजवलं असं करू नको, तो बहुजन सुखाय बहुजन हिताय यज्ञ करतोय आणि तुझ्यासारख्या राजाने असं करणं तुला शोभत नाही. हे जेव्हा राजाला सांगायला लागतं ना, कोण सांगू शकतो? निस्पृह असतात तेच सांगू शकतो, आसक्त असतात ते नाही सांगू शकत. ऋषीमुनींनी सांगितलं इंद्रा हे बरोबर नाहीये, हे थांबव तू. हा वेदांचा अपमान आहे आणि वेदांचा अपमान जिथे होतो, ज्ञानाचा अपमान जिथे होतो, त्या राज्याचे दिवस भरात आले समजायला हरकत नसते. श्री हरी कृपा संपादन करून पृथ्वीराजा जेव्हा नगरीत परत आला तेव्हा सर्व सृष्टीतील सर्व सुशोभित करण्यात आली होती. त्याचं खूप चांगलं स्वागत. लोकांनी अत्तराचे सडे घातले, रत्न पसरली होती स्वागता कर. सोन्याने हत्ती घोडे उंट मढवलेले होते आणि पृथ्वीराजा सुवर्णाच्या पालखीत बसून राज्यात प्रवेश करता झाला. राजा होता, सम्राट होता. राजाचं स्वागत केलं, ऋषीमुनींनी आशीर्वाद दिले. राजा राजधानीत येत होता. राजाला
प्रजाजनांच्या शुभ कल्याणाने, वेदज्ञ ब्राह्मणांच्या आशीर्वादाने राजा राजधानीच येत होता. राजाला ते सगळे आशीर्वाद मिळाले. राज्याभिषेक केला. ब्राह्मण व देव यांना सोडून सन्मानवर राजांचे शासन चालत. देव आणि ब्राह्मणांवरतीच राजाचं शासन चालत नाही. मग आपण विचाराला आमच्यावर कसं शासन चालतं? त्याचं एकच उत्तर आहे, आम्ही वेदज्ञ नाही म्हणून. जे वेदज्ञ असतात त्यांच्यावर देवा राजाचं शासन चालत नाही. तो राजा त्यांच्या पाया पडतो. म्हणून छत्रपतींची बिरुदावली काय आहे? गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस, अशी बिरुदावली आहे. ब्राह्मणांचा तो प्रतिपाळ करतो, त्याला काय हवंय नको ते बघतो. त्यांच्या ज्या गुरुकुल पद्धतीनं राहण्याच्या पद्धती असतील तिथे खूप मदत करतो. विद्यार्थ्यांना अनुदान देतो. त्याला पैशाची कमतरता पडूच देत नाही तो राजा. आणि म्हणून राजाचं त्यांच्यावर काही चालत नाही, देवावर काही चालत नाही. आणि पृथ्वी धर्म अर्थ काम आणि पुरुषार्थ, धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ साधले. आणि आयुष्याच्या शेवटी 5वा पुरुषार्थ भक्ती आहे. भगवंताची भक्ती आहे, तोही पुरुषार्थ साधला. कारण भक्ती विना जे ज्ञान तेडे नोहे समाधान. भक्ती अंतरी प्रगटे तरीच केशव स्वामी भेटे. असा हा पृथ्वीराजा. सुखदेव सांगतात, राजा महाराज पृथूचा राज्याभिषेक आणि त्यांनी सनकादिकांचा उपदेश घेतला. काय उपदेश घेतला त्यांनी? सनकादिकांनी काय उपदेश केला? राजा, किती दिवस राज्य उपभोगणार आहेस? मग शेवटी तुला सोडायलाच लागणार आहे ना. म्हणजे शेवटी सोडायला लागणार आहे. ते आज का नाही सोडायला लागणार आहे हे तर निश्चित. आणि जे आपल्या हौसेनं जमवलेलं असतं ते आपणच सोडणं, यालाच वानप्रस्थ समजतात. दुसरं काही नसतं. नाही तर समर्थ म्हणतात, घर सांडोनी वनात गेला, तेथे वनिता जंतू लागला, ऐशा करट त्याला काय म्हणावे. तिथे जाऊन घरचं चिंतन करायचं. आणि काल बोललो त्याप्रमाणे जाताना मोबाईल घेऊन जायचा, माझा हा नंबर आहे, काही वाटलं तर तुम्हाला फोन करा. आता तूही करणं पण तेही करणार. सगळे बंध तोडायचे असतात तो आपण निर्माण. कारण मनुष्य कसा आहे, कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. मग हे कर्मबंध तोडायचे असतील तर शस्त्र कोणचं आहे? भगवद्गीतेनं सांगितलंय, भगवान सांगतात असंग शस्त्रेण दृढेण. असंगाचं शस्त्र हातात घ्यावं, तोडून टाकावं. पुनरपि संसारा येणे, अशी स्थिती त्याची झाली. सुखदेव म्हणाले, राजा पृथ्वीने प्रश्न विचारला सनकादिकांना, परमसंतोष झाला. व ते राजाला सांगतात, राजा तुला असा प्रश्न विचारण्याची बुद्धी झाली की साधूची बुद्धी आहे. संतांचे बोलणे हे ऐकणाराला व सांगणाराला आनंदाचीच अनुभूती. म्हणून सदा संतांपासून, सदा संतो विगंतव्यः. काहीतरी आपल्याला तिथे मिळतच मिळतं. आणि जे मिळतं ना ते आयुष्यभर उपयोगी, आयुष्यभर पुरतं. म्हणून क्षणभर होता संत संग, परम महाराज म्हणाले तुका झाला पांडुरंग. ही स्थिती तिथे निर्माण होते. आणि अशी स्थिती राजा संतांपाशी निर्माण होते. तुझी भगवंताच्या चरणी अनन्य प्रीती आहे, जी वासनेचे बंध तोडते. आपल्यापेक्षा भिन्न असलेला देहाविषयी अत्यंत विरक्ती निर्माण होणे हेच आत्मकल्याणाचे पहिले लक्षण. देह बुद्धीचा निश्चयो दृढ झाला समर्थ. देहातीत ते हित सांडित गेला.
देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी आणि सदा संगती सज्जनांची. म्हणून त्यांच्याजवळ जावं, काहीतरी आपल्याला मिळेल. आणि आपल्याला जे मिळालेलं आहे ना ते आपल्याला कळतं किंवा नाही, मी गेलो त्यांच्याजवळ आणि त्यांनी मला प्रसाद दिला. आणि प्रसादे सर्व दुःखांना हानी रस्योपजायते. पृथु आणि अर्ची यांना 5 मुलगे झाले. विजिताश्व, धूमकेश, हर्षद, द्रविड, वृक. राजा प्रजेचे पुत्र उत्पादन कसे. पृथ्वीची तपस्या आणि तो परलोकात गमन केला. उग्र तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून पृथ्वीने देवलोकात त्याला स्थान मिळालं. तो अवतारच देवाचा होता. आणि त्याची पत्नी आरची ही लक्ष्मी होती. बरं, म्हणून देवाला देवाचं स्थान मिळालं. वैकुंठात भगवान नारायणाने त्याचं स्वागत केलं, दृढालिंगन केलं आणि आपल्या जवळ बसले. पृथ्वीची वंश परंपरा भगवान इंद्रांचा, भगवान रुद्रांचा उपदेश. पृथ्वीनंतर त्याचा मोठा मुलगा विजिताश्व हा राजसिंहासनावर बसला. इतर 4 भावांना 4 दिशांचे अधिपती केले. अंतर्धानाची पत्नी नभस्वती हवीरवर्धन नावाचा मुलगा झाला. हा राजकुशल होता. हवीरधन, हवीरधनी यांना महिषद, गय, शुक्ल, सत्य आणि जितव्रत अशी अपत्य झाली. महिंद्र हा यज्ञाद्वारे आपली कीर्ती सगळीकडे त्याने पसरवली. आणि प्राचीन बरी आणि शतदुती म्हणजे समुद्रकन्या अत्यंत सुंदर. सप्तपदीच्या वेळी अग्नी तिच्यावरती मोहित झालेला होता. इतकी ती सुंदर होती. पण तिने सौंदर्य कधी आपलं जगाला दाखवलेलं नव्हतं. ती सौंदर्यवती म्हणण्यापेक्षा ती लावण्यवती होतं म्हणणं जरा उचित होतं. सौंदर्याची स्पर्धा असते, लावण्याची स्पर्धा नसते. म्हणून भगवंताचं वर्णन करताना कसं केलंय, अगणित लावण्य तेज. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ अगणित लावण्य तेज नवर्ण विद्याची शोभा. कानडा विठ्ठल समर्थ रामाचं वर्णन करताना सुद्धा हा शब्द वापरतो. घनश्याम राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी साधकाचा पुढावा, प्रभाते रामचिंतित लावा. जय जय राम. लावण्य रूपी आहे तो राम नाही, हा राम. हा जो आत बसलेला आहे ना बाबा, आत्माराम त्याला म्हणतात. हा लावण्य रूपी आहे. ज्याच्याकडे बघितल्यानंतर विवेक जागा होतो ना त्याला लावण्य असं म्हणतात.
आणि ज्याच्याकडे बघितल्यानंतर वासना जागा होतात त्याला सौंदर्य असं या बात. बरं काय शब्दांचे अर्थ नीट समजून घ्या. या बात. ती समुद्रकन्या होती. आवश्यकतेनं 10 वर्ष तपश्चर्या 10,000 वर्ष तपश्चर्या केली. पश्चिम दिशेला तपासाठी 10 मुलगे निघाले. एक स्वच्छ पाण्याने म्हणजे संतांच्या अंतःकरणासारखं सरोवर बघितलं. तिथे त्यांनी तपश्चर्या केली आणि तिथे त्यांनी तपश्चर्या केल्यानंतर तुमचे कल्याण असो, तुमच्यावर कृपा करावी म्हणून मी आलेलो आहे. बोल, बोल, बोल. अव्यक्त प्रकृती जीव सौजन्य पुरुष यांचा नियामक असलेल्या भगवान श्री नारायणाला शरण जातो. तो मला फार आवडतो. मला तुम्ही अत्यंत प्रिय आहात म्हणून तुम्हाला मी एक कल्याणकारी स्तोत्र देतो. त्याला भगवान महादेवाने त्या मुलांना दिलेलं जे स्तोत्र आहे त्या स्तोत्राचं नाव रुद्रगीत असं. हे पठण करा. मला आयुष्यात काही कमी पडणार. संत एवढंच सांगतात. संत एवढंच सांगतात. तू राम म्हण. एक ग्रस्त गेला, तुम्ही राम म्हण म्हणून मला सांगताय ना, पण लक्षात ठेवा राम नाही असं मी म्हणेन. महाराज त्याला म्हणाले खूप म्हणालास तू. अरे राम नाही म्हणताना सुद्धा तू राम म्हणतोस की नाही? राम नाही म्हणताना सुद्धा राम म्हणाला. माझं काम झालं. आणि माझं काम झालं म्हणण्यापेक्षा तुझं काम झालं. एक तत्व नाम साधिती साधन आणि द्वैताचे बंधन न बाधिजे. माऊली हरिपाठ. प्रभू आपणास माझा नमस्कार आहे. ज्या रूपाने भक्त आपली पूजा करतात त्या अनुपम रूपात आम्हाला दर्शन द्या. आम्हाला या रूपाची अभिलाषा आहे. भगवंताने दर्शन दिलं. भगवान महादेव ज्या राजपुत्राला सांगतात असे अखंड पठण करा. तुमचे कल्याण होईल. तुमचेच नाही तर जो जो कोणी याचे पठण करील त्याचे कल्याण. अगदी नाही स्तोत्र पाठ झालं तर एवढं तरी आपल्याला म्हणता येतं की नाही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मैत्रेय सांगतात भगवान शंकराने ते स्तोत्र त्या राजकुमारांना कंठस्थ केले. 10 वर्षे तपश्चर्या केली. इकडे प्राचीन बरी राजा यज्ञ यागात कर्मकांड क्रममान झालेला त्याला अध्यात्म विद्या व खरे पुण्य कर्म काय आहे याचे ज्ञान देण्याकरता देवर्षी नारदाची स्वारी विडेचा झंकार करत तिथे. आणि नारद आले म्हणजे भजन यायलाच पाहिजे. गोविंद सुखकंद गोविंद सुखकंद गोविंद सुखकंद सुजन जन आनंद सुखकंद सुखकंद सुजन मधुसेवना नंद स्वच्छंद गोविंद सुखकंद मुलीचा जगताला जगताल म्हणजे हत्तीसारखा येणारा ताल आहे. आपल्याला हरणाच्या गतीने चालणारा ताल म्हणून तुम्ही युक्ती लढवली. मकर
आणि त्या राजाला सांगितलं, राजा, प्राचीनवरी मैत्रेय भगवान ऋषींनी सांगितलेले ते स्तोत्र त्या ब्रह्मपुत्राने पाठ केले, नारदांना सन्मान केला आणि दुःख आणि सुखाप्नोती श्रेय स्नेहत असते, अत्यंतिक दुःख निवृत्ती व परमानंदाची प्राप्ती, त्याला कल्याण असे म्हणतात. राजा म्हणाला, पण माझी बुद्धी कर्मात फसलेली आहे. त्या कर्मातून बुद्धी बाहेर याच्याकरता काहीतरी सांगा ना. तुम्ही संत अनुभवी आहात, ब्रह्मनिष्ठ आहात, त्रैलोक्यात संचार जगाच्या उद्धाराकरता तुम्ही करता. माझी बुद्धी कर्मात फसलेली आहे, मला अजून कर्मच करावीशी वाटतात. ही बुद्धी बाहेर येण्याकरता काय करू? नारद म्हणाले, याविषयी तुला मी एक आख्यान सांगतो. काय आख्यान सांगितलं? त्या आख्यानाला पुरंजन आख्यान असं म्हणतात. भागवताच्या 4थ्या स्कंदाच्या शेवटी आख्यान. राजा पुरंजन नावाचा एक राजा होता. त्याचा अविज्ञात नावाचा एक मित्र होता, तो कायम त्याच्या बरोबर होता. त्या पुरंजनाची काही राजाला कमतरता पडू देत नव्हता. राजाला सहाय्य करायचा राजवाडा नव्हता. तो कुठे मिळेल फिरत असताना तो हिमालयात गेला आणि तिथे त्याला एक सुंदर अशी जागा मिळाली. त्या जागेत राजवाडा बांधलेला होता, बाहेर सरोवर होतं, सुंदर निसर्ग होता आणि हा अविज्ञात नावाचा जो त्याचा मित्र होता ना, तोही त्याच्याबरोबर होता. राजाला असं वाटलं, इतका राजवाडा बांधल्यानंतर आपण एकट्यानेच कसं राहायचं, दुःख व्हायला हवं. पण आपल्याला कोण मुलगी देणार त्या हिमालयात? असा राजा विचार जो करतोय. तो फिरत 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 त्या नगरीत राजा फिरत असताना एक अत्यंत रमणीय अशी सौंदर्यवती भेटली. तो तिचा 10 दासी, प्रत्येकीचे 100 यजमान, एक 5 फण्याचा नाग, तिचं सामर्थ्य असलेला, तिचं रक्षण करत होता. आणि अशी ती फिरत होती. तो राजा गेला जवळ. काही नडलं नव्हतं, राजवाड्यात राहायचं की नाही निवांतपणे. गेला जवळ आणि त्याने विचारलं, दृष्टादृष्ट झाली त्यांची. राजाने विचारलं, काय ग बाई, तू कोण? ती म्हणाली, तुम्ही कोण? मी राजा, माझं नाव पुरंजन असं. हो, चांगलं आहे. कोणत्या पुरात राहता? कोल्हापुरात राहता? सोलापुरात राहता? कोणत्या पुरात राहता? त्याला सांगता येणार, त्याला कळलं नव्हतं. पुर म्हणजे देह, या देहात मी राहतो. इतकी अजून दृष्टी आत गेली नव्हती आणि आता तर बहिर्दृष्टीच होती विषयांकडे. नाही सांगितलं त्याने. तर म्हणाला, इथेच राहते. तू कुठे राहते? मी पण इथेच फिरत असते. या माझ्या 100 दासी, त्यांच्या बरोबर फिरते, विहार करते. राजा म्हणाला, मग मी तुला एक विचारू का? विचारा की. आता पुढची स्टेप सुरू झाली, स्टेप बाय स्टेप चालायला लागली. तुझा विवाह वगैरे काही झालाय का? ती म्हणाली, नाही झाला अजून. तिने विचारलं, तुमचा झालाय का? राजा म्हणाला, माझा नाही झाला. झाला होता तरी म्हणाला नाही झाला. मग आपण करूया का? तुमची इच्छा असेल तर करू. झालं, जमलं दोघांचं. आणि दोघेही विहार करायला लागले. 100 दासी काय कमी होते. आणि विहार करता 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 राजाचं आयुष्य कमी व्हायला लागलं. राजधानीत जायचा विसरला. आणि सुखदेव सांगतात, राजाला कळलं, कटकामल ध्वज जरा दिसू लागे. शरीर थांबत का? तुम्हाला किती जरी हाव असले तरी वरचे पांढरे होतातच की नाही. आम्ही त्याला काळे करायचा प्रयत्न करतो, कारण आम्हाला आयुष्यात काळे करण्याशिवाय दुसरं काहीच जमलेलं नाही. पुरस्कर कदा सवे झगडिता तनु भागली. म्हणून बेगावली
सहाय्य दुसरा नसतं. राजाला कळलं नाही, धुंदीतच होत. आणि एक दिवस चंडवेग नावाचा 5 फण्यांचा नाग आपल्या 360 सैनिकांना घेऊन राजावर चालून आला. तिने बघितलं, जो आपलं रक्षण करू शकत नाही तो माझं काय रक्षण करेल. तिने राजाला सोडून दिलं. सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर राहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाच. राजाला कळलं की भगवंताशिवाय आपल्याला आधार नाही, आणि राजा गतप्राण झाला. नारद सांगतात, राजा हे चरित्र फक्त त्याचंच नसून, पुरंजनाचंच नसून, तुझं चरित्र आहे, माणसाचं चरित्र. पुर म्हणजे शरीर, शरीरात राहणारा जो पुरंजन, त्याला रंजनच वाटतं. शरीर आनंद घेतात. त्याला ती मुलगी भेटली, तिचं नाव कुबुद्धी असं होतं. ती साज शृंगार नटून थटून आली, दोघांचा विवाह झाला. यथेच्छ कामक्रीडा केली, कामक्रीडा केली, आणि राजाचा अंतकाळ झाला. तो 360 सैनिकांसह चंडवेग नावाचा एक सर्प काळ राजावर चालू झाला. त्याने राजाचं राज्य वैभव सगळं संपवलं. राजा, तुझी गती एक दिवस अशीच होणार आहे. 360 दिवसांचं आयुष्य, 360 दिवसांचं, प्रत्येकाचं तेवढंच आहे. म्हणून 7 दिवसातला एक दिवस आपल्या वाट्याला नक्की येणार आहे. काळजीच करू नका. पुढचा दिवस हे माहित नाहीये, तो आनंदाचा व्हावा म्हणून तरी म्हणावं ना, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वाटतंय ना आपल्याला दिवस आनंदाचा व्हावा तो म्हणून? वाटतंय की नाही? हो म्हणा ना, म्हणा ना, श्रीराम जय राम जय जय राम. जोरात का नाही बोलत? एक जणांनी मला सांगितलं, बा आम्ही कशाला बोलायचं, आमच्या नंतर बाकीचे बोलतात. तू बोलला नाहीस ना म्हणून बाकीचे बोलतात. ते तुला सांगत असतात खालून, काही राम बोलो राम बोलो राम बोलो. तू मान हातून सांगत असतो, नाही बोलेगा नाही बोलेगा नाही बोलेगा. शेवटपर्यंत राम म्हणत नाहीस ना, म्हणून तुला हे पाप होईल. राजा, पुरंजनाला नारद समजून सांगतात, असं नको जय जय, असं नको रे. सकलांच्या पायामध्ये दंड होता आपला रे चित्त शुद्ध. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू, नाश आयुष्य नका, आयुष्य नाश करू. या भगवंताचं असा पुरंजनाचा विस्तार करून सांगितलं. प्रचेतांना नारदांचा प्रचेतांना नारदांनी ते रुद्रगीत समजवल्यामुळे राजा म्हणाला, माझी सगळीच मुलं आता भक्ती मार्गाला लागली, एकही राज्य करत नाही. हे व्हायचं कसं? कसं व्हायचं माझं? वास्तविक मुलं भक्ती मार्गाला लागली की आई बाबांना आनंद व्हायला पाहिजे ना. त्यावेळेला होत होता आई बाबांना. मुलगा स्नान संध्या करत असेल, नैवेद्य वैष्णव करत असेल, आई बाबांना आनंद व्हायचा. आता मोबाईल वर खेळायला लागलं की आई म्हणते, वा आमचा मुलगा काय छान खेळतो. कुणाचा आनंद कशात, कोणाचा आनंद कशात. कुणाला वेड कनकाचे, कुणाला कामिनी साचे. काय म्हणाले माहिती, शेवटी जगी हा कास वेड्यांचा पसारा मांडीराचा. एकच वेळ लागलं भगवत नामाचं. जी कृतकृत्य होतो
त्या मुलाला ते वेळ लागलं आणि राजा नारदांना विचारला, अहो तुम्ही गावभर फिरता, माझ्या मुलाला काय या नादाला लावलं? राजा म्हणाला, नारद म्हणाले, मी कुठे लावले? ते लागले. ते लागलेत काय? तुम्ही 12 महिने गावभर फिरत असता. नारद म्हणाले, आमचा जन्म तेवढ्या करताच. आणि राजाने शाप दिला त्यांना, तुम्ही एका जागेवर थांबणार नाही. तो नारदांना शाप आजपर्यंत भोगतोय. नारदांनाच भोगते असं नाही, नारदाच्या गादीवरती उभा राहणाऱ्या प्रत्येक बुवाला तो भोगतो. बुवा कधीच एका जागेवर आज बांधले, उद्या बोला, परवा आम्ही घरी कधी नसतोच. चैतन्य महाराज विनोदाने सांगतात, आमच्या घरातला सिलेंडर किती वर्ष झाली तरी संपतच नाही. सिलेंडरची टंचाई बुवाला नाही, पण रोज कोण ना काहीतरी खायला प्यायला घालतच केलं. कल्याण बुवा रामदासी म्हणाले, घेऊन गेले नाही तेवढे बुवा बोकड आणि मंत्री कधी उपाशी राहत नाही, कोण ना कोणतरी खायला घालत. नारदाला शाप मिळाला, नारदाने त्या शापाचं रूपांतर आशीर्वादात करून दिले. त्या मुलांचा उद्धार झाला, गोविंदन आख्यान संपलं. प्रचेताना भगवान महाविष्णूंचे दर्शन झाले आणि पुढे प्रियव्रताचं चरित्र सांगितलं. प्रियव्रताचं चरित्र सांगितल्यानंतर प्रियव्रत हा मनु आणि शतरूपा यांच्याच वंशात जन्माला आलेलं वंश. ध्रुव उत्तम आणि ध्रुवाचा भाऊ उत्तम जो होता, 3 मुली 2 मुलगे, ध्रुव उत्तानपाद ध्रुव आणि नंतर जो जन्माला आला उत्तानपादाचा मुलगा ध्रुव, ध्रुवाचा भाऊ उत्कल आणि उत्कलाचा मुलगा प्रचेत. तोही विष्णू भक्त होता, पण आपल्या वडिलांची अशी हत्या झाल्यानंतर पुढे त्यांच्याच वंशात अग्रिदाचा जन्म. आणि अग्रिद आणि पूर्वचित्ती यांना नाभी, किमपुरुष, हरिवर्ष, इलावृत्त, रम्यक, हिरण्मय, करू, भद्राक्ष, केतुवान असे 9 मुलगे झाले व ती पूर्वचित्ती अप्सरा राजा सोडून गेली. अग्रिदाने 9 खंड केले, एक मुलाला एका खंडावरती राज्य दिले. सुखदेव सांगतात, अग्रिदानंतर त्याचा ज्येष्ठ पुत्र नाभी राज्यपदावर गेला. नाभी हा आपल्या वडिलांसारखंच राज्य करतो, काही फरक नव्हता. वडील जसे ठराविक वय झाल्यानंतर राज्य शासन मुलावरती सोपून तपारण्यात निघून जायचे, वानप्रस्थ व्हायचे, तसाच हा नाभी राजा पण विचार करू लागला, आता मी थकलो आणि या नाभी राजाने अरण्यात जायचं ठरवलं. पूर्वीची पद्धतच अशी होती, 5 वर्षांनी लाड येत, 10 वर्षांनी ताड येत, पात्रे तू प्राप्ते तू 16 वर्षे पुत्र मित्रवद आचर. 5 वर्ष लाड करावे, 10 वर्षापर्यंत ताड येत. पुण्याला क्षमा करू नये, कारण त्याला तीच सवय लागते. आता बापच सांगतो, बाळा शेजारच्या ठेल्यावरती जा आणि एक सिगरेटचं पाकिट घेऊन. बाळा जातो, सिगरेटचं पाकिट घेतो आणि बाळा विचार करतो, बाबा जर सिगरेट ओढतात, माझेच बाबा असून, तर मला ओढायला काय हरकत आहे. लाडाचा परिणाम. प्राप्ते तू 16 वर्षे. बापाने लक्षात ठेवावं, आपली चप्पल जेव्हा पोराच्या पायात येते तेव्हा त्यांना जास्त शिकवायच्या फंदात पडू नये. ते आपल्यालाच ऐकवतात, तुम्हाला काय कळले, तुम्हाला काय जमते, तुम्हाला काही जमत नाही, जब घरात बसा, मी करतो सगळं, मला काही येत नाही. पण घरात वृद्ध माणसं असणं हे वैभवाचं लक्षण होतं पूर्वी. आता
वृद्ध माणसं नसणं हे वैभवाचं. मुलगी बघायला आल्यानंतर ती पहिल्यांदाच विचारते, त्यांचा कोडवर ठरलेला आहे बरं, आपल्याला माहित नसेल, आपल्याला नसेल माहित, तुम्ही बाहेरचे लोक सगळे सुसंस्कृत आहात, पण मुंबईत कोडवर नाही. ती पहिल्यांदाच विचारते घरात डस्टबिन किती आहे, आणि डस्टबिन म्हणजे कचऱ्याच्या टोपल्या, म्हणजे म्हातारे लोक किती आहे. आमच्या घरात कोणी नाही, फार आई नाही, वडील नाही, म्हणजे सासू सासरे नाही. पहिलं उत्तम गुणाचं लक्ष. समर्थांनी दाखवतात उत्तम गुण सांगितलेत का, त्याच्यात हे नाही आले, आणि त्यावेळेस ते नव्हतं. बहीण नाही, भाऊ नाही, दुसरं उत्तम गुणाचं लक्ष. शेजारी नाही, पाजारी नाही, तिसरं उत्तम गुणाचं लक्ष. देव नाही, धर्म नाही, घरात कोणी सुवासना आली तर तिला लावायला, कपाळाला कुंकू लावायला, कोयरी नाही, चौथं उत्तम गुणाचं लक्ष. समाजाने ठरवायचंय आपण कुठं चाललोय, आम्ही फक्त आपल्या डोळ्यासमोर आणून देतोय परिस्थिती. आणि घरात माप आणि पाप्स, आईला माप म्हणायचं आणि बापाला पाप्स म्हणायचं. माप म्हणजे मम्मी. ऑक्सफर्ड डिक्शनरीत मम्मी शब्दाचा अर्थ थडगा असा आहे. जिवंत असताना आई बापाला थडगी म्हणतात तुम्ही. असं करून आपल्या घरातलं वातावरण चांगलं नाही. तेव्हा राहील ज्या वेळेला भागवताचं चिंतन होईल, आणि हे भागवत शिकवतंय. एवढ्या करता भागवत आहे, आपला आनंद चिरकाळ टिकावा अशी शुकाचार्यांची धडपड आहे. म्हणून परीक्षितीच्या निमित्ताने तुम्हा मला आनंद शुकाचार्य वाटतात. नाभीचं चरित्र सांगितलं, आणि नाभीच्या पोटी राजन मेरुदेवीच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाच्या जन्मजात सर्व विष्णू चिन्हांनी आणले. शंख चक्र गदा पद्म अंगावर सुचिन्ह होती, आणि हा सगळ्यात मोठा म्हणून याचं नाव ऋषभदेव असं ठेवलं. ऋषभ म्हणजे श्रेष्ठ. बाकी भावंड होती, आणि ऋषभदेव जन्मजातच भगवंत. ऋषभदेव जन्मजातच भक्त. जैनांचे जे आद्य तीर्थंकार आहेत ना, त्यातले पहिले तीर्थंकार ऋषभदेव आहेत. म्हणून जैन लोक विचारतात, अजय भागवत में हमारे ऋषभदेव की कथा छे के तो आवे आવું. आम्ही येतो ऐकाय. आणि शेवटचे तीर्थंकार महावीर. 24 तीर्थंकार. त्या ऋषभदेव जन्मताच विरक्त असल्यामुळे एकदा इंद्राने वृष्टी केली, तेव्हा इंद्राच्या मत्सरी वृत्तीला हसून ऋषभदेवाने आपल्या योग सामर्थ्याने वृष्टी केली. भगवान महाविष्णू या रूपात अवतीर्ण होऊन आपल्याला तात म्हणून पुकारतो. याचे नाभिराजाला फारच आनंद. मला सांगा, भगवान गोपाल कृष्ण वसुदेवाला आणि नंदाला ज्या वेळेला तात म्हणून हात मारत असतील ना, त्यावेळेला त्या दोघांना किती आनंद. म्हणून उद्धवाला सांगितले, उद्धवाच्या म्हणजे यात्रेत आहे श्लोक, कडेवरी घे मजला घेता आता कृष्णा मला कोण म्हणेल आता. नंद रडलेत तिथे, कोण मला म्हणेल, कृष्णाशिवाय मला कोण नाही म्हणेल. म्हणजे भगवंत सुद्धा ज्यांना तात म्हणून हाक मारतो, त्याला भगवंताने अशी हाक मारल्यानंतर किती आनंद होत असेल. रामाने दशरथ राजाला तात म्हटल्यानंतर रामाला दशरथाला किती आनंद होत असेल. जावे त्याच्या वंशात पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात देवा. पाण्यात एकदा माशाला विचारलं, तू पाण्यात झोपतोस कसं. आम्हाला एसीत झोप लागत, कूलर मध्ये झोपतो, तू पाण्यात कसं झोपतो.
मासा म्हणाला जावे त्याच्या वंशादेवाकडे, त्याच्या वंशाला लाभन ते आलं. असं भगवंत व्हावं, भगवंताचे मायबाप व्हावं आणि भगवंताची ती हाक ऐकीचा आनंद आला. ऋषभदेवांनी देहाचा त्याग केला. राजा परीक्षित विचारतो, महाराज योग रूपी वायूने त्यांनी ज्ञानाने प्रज्वलित झाला आहे, अशा रागाने कर्माने दग्ध होते, त्यांना अष्टमा सिद्धी प्राप्त झाल्या. राजा भगवान नारायण हा अवतार रजोगुणी लोकांना मोक्ष मार्गाची शिक्षा देण्यासाठी झाला. सप्तद्वीप पृथ्वी सप्तपाताल यात ही भरतभूमी श्रेष्ठ आहे, अशा देशात ऋषभदेवांचा अवतार झाला. त्या भगवान ऋषभदेवांना आम्ही अनन्यतेने नमस्कार करतो. भगवान श्री वृषभदेव महाराज. भगवान ऋषभदेवांनी आपल्या ज्येष्ठ मुलाची म्हणजे भरताची पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी राजा म्हणून नियुक्ती केली. हा भरत फारच पराक्रमी, म्हणून आपल्या देशाला भारत हे नाव. किती पराक्रमी होता. ढाण्या वाघ अंगावर घेऊन त्याचा जबडा फाडून त्याचे दात मोजत होता, इतका पराक्रमी. या भारतवर्षातले राजे इतके पराक्रमी होते. अगदीच अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं तर संभाजी महाराज पण इतके पराक्रमी होते. वाघाला अंगावर घेऊन त्याचा जबडा फाडायचा. मला चित्रातला वाघ दिसला तरी घाबरगुंडी होते. पराक्रम त्यांचाच, म्हणून वाटे चरित्र त्यांचे, आपण काही करावया का. आणि हे भरत महाराज फार बुद्धिमान होता. प्रजेचे वडिलांप्रमाणे पुत्रवत पालन करत असे. यांना अध्वर्यू, उद्गाता, ब्रह्मा या 4 ऋषींद्वारे केलेले जाणारे अनेक यज्ञ यांनी अनेक वर्ष केले. राज्यभोग प्रारब्ध संपले अशी जाणीव झाल्यानंतर एका तटावरती पर्णकुटी तयार करून तेथे अखंड भगवंताची आराधना करू लागले. नित्य अनुसंधानाने भगवान श्रीहरी प्रेमभाव वाढू लागला. एक महान तपस्याचे जीवन कसे असते असावे याचा भरताचं चरित्र म्हणजे आदर्श चरित्र. एक एक चरित्र भागवतकारांनी अशी उभी केली तुमच्या. एक एक व्यक्तिरेखा अशा करत 10 जन्म जरी आपण आयुष्य मिळालं देवाच्या कृपेने तरी त्याचं चिंतन सुटणार नाही. एतद्देश प्रसूत असे म्हणून महाराज म्हणतात. सकाशात आत्मजा म्हणा स्वे स्वे चरित्र शिक्षेय दिव्या सर्वमा. या भारतवर्षाचा सुपुत्र आपल्या चरित्राने आणि चारित्र्याने जगाला मार्गदर्शन करू शकतो. फक्त आपल्याच लोकांना नाही, जगाला, पृथ्वीला सर्व मानव. आणि हे भरत महाराज पर्णकुटी बांधून जीवन जगत होते. पण राजाला काय सांगू, वासना आणि माया कुणाला कशी गोवरेल न कळता, न कळवता सांगता येत नाही. आणि एक दिवस भरत महाराज असेच बसलेले असताना आपल्या पर्णकुटीत अन्नी आटोपलं होतं. सूर्याचे किरण अंगावर घेत होते. आधीच तेजस्वी, त्यात सूर्याचे किरण अंगावर पडल्यामुळे आणखीच तेजस्वी दिसू लागले. आणि एक आसन्न प्रसवा हरिणी, तिच्या मागे व्याध लागला होता. ती जीवाच्या आकांतानं पळत होती. पोटात गर्भ होता आणि त्या नदीच्या ऐन तरावरून पहिल्या तीराला तिला जायचं होतं. तो मध्ये यांची पर्णकुटी होती. तिने जीवाच्या आकांतानं जी उडी घेतली आणि ती उडी घेता घेता तो पोटातला गर्भ त्या नदीत पडला. हे यांनी बघितलं आणि त्या गर्भाला आडायला गेले. वासना कशी होते विषय, सर्व संघ परित्याग केलेले. राजा विचारतो, सर्व संघ परित्याग केल्यानंतर सुद्धा भरताना अशी इच्छा का झाली. राजा, यालाच प्रारब्ध असं म्हणतात. यालाच प्रारब्ध असं. पुढे त्याला उचलून आणलं. आपल्या छातीने त्याला ऊब लागावी
म्हणून गवतात ठेवलं, छातीवर पांघरली. सकाळ झाली, ते ओरडायला लागलं, त्याला भूक लागली होती. म्हणून एक गाय होती, त्या गाईचं दूध आणलं. आता याला दूध प्यायची सवय नाही. जन्माला आल्यापासून आईचं स्तन तोंडात घेतलेलंच नाही. याला दूध कसं पाजायचं? म्हणून आपल्या छातीचा एक गोळा केला, तो दुधात बुडवला. छाती स्वच्छ होती आणि थोडं 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 दूध पाजायला लागले. त्याचं पोट भरलं, ते इकडे तिकडे बागडायला लागलं आणि ते बाहेर गेलं की हे त्याच्या मागे धावायचे. सर्व संघ परित्याग केले. मोठी रम्य कथा आहे. त्यातलं तत्व असं आहे, वासना जीवाला कशी गुरफटून टाकते कळत पण. त्याच्या मागे 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 धावता परत दिवस पुरायचं नाही. भिक्षा माणून आणायचे, आधी त्याला जेवू घालायचे, मग आपण जेवायचं. रात्री त्याला आपल्या जवळ घेऊन झोपायचं. दिवसा ते बाहेर जाऊ नये म्हणून पर्णकुटीचं दार बंद करतो. केवढी काढली, केवढी काढली. आणि ते हरिण एकदा संध्याकाळी फिरता 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 आता मोठं झालं. ते जे निघून गेलं, यांनी शोध घेतला, कुठेच मिळालं नाही. आणि कायम त्या हरणाचाच ध्यास लागला. कायम हरणाचाच ध्यास. प्राण सोडला तो त्याच्याच ध्यासात सोडला. आणि अंते मतिस्सा गती या न्यायानं पुढचा जन्म आला तो हरणाचा जन्म. हरणाचा जन्म. पण हरणाचा जन्म जरी आला ना तरी पूर्वजन्मेचं पुण्य शिल्लक होत. ते हरिण इकडे तिकडे न कुठे जाता कुठेतरी भगवंताच्या आश्रयाला जाऊन राहायचं आणि आतून अजपाजप चालायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय. असं करता 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 त्याचे तो हरणाचा जन्म त्याचा संपला आणि एका विद्वान ब्राह्मणाच्या घरी त्यानं पुढचा जन्म आला. तिथेही त्याचं नाव भरत ठेवलं. पण भावाने बघितलं हा काही बोलत नाही, काही चालत नाही, जडबुद्धीचा दिसतोय, म्हणून त्याचं नाव उपनाव लावलं जड भरत. जड भरत, जडबुद्धीचा. त्याला हाकलून दिला. घरात नुसता खातोस, मोठा झाला, काही करत नाही, जाय तू. ते निघून गेले. निघून गेले असताना एका शिळेवरती जाऊन बसलेत अरण्यात आणि त्या मार्गाने राजा रहुगण जात होता. तो त्याला एक भोई कमी पडला म्हणून पालखी हालत होती. आणि राजा रहुगणाने सांगितलं, अरे बघता काय, कोणीतरी भोई बघा. तो त्या 3 भोयांना हा भोई सांगतो. त्यांनी सांगितलं, करतोस काय? काही बोलले नाही. आम्हाला तुझी मदत हवी आहे, येतो. प्रकृती चांगली होती. राजाने बघितला हा चांगला दिसतोय. तर तो बाहेरूनच चांगला नव्हता, आतून पण चांगला होता. आणि पालखी उचलली, तो पालखी हलायला लागली. का? परमहंसांची अहिंसा इतकी तीक्ष्ण असते, सूक्ष्म असते की गवताच्या काडीला सुद्धा इजा होणार नाही अशा दृष्टीने ते पाहिलं. तसे भरत चाललेले असताना राजा म्हणतो, अरे तुला काही कळतं की नाही? एवढा दुष्टपुष्ट दिसतोस, नीट पालखी सांभाळणं. झोप आले का तुला? सगळं ऐकून मना बोलणे नित्य सोसली. अरे बोलत का नाहीस? काहीच बोलत नाही म्हटल्यानंतर राजाला कळलं थोडस. त्याचा भाग्य आला तेव्हा हा कोणीतरी महात्मा आहे. हा मोहात्मा नाही, हा मोहात्मा नाहीये, हा महात्मा. आणि जे महात्मे असतात ना त्याला मोहही नसतो आणि मदही नसतं. आणि मोहही असतो, मदही असतो, त्याला मोहम्मद असं म्हणतात. ते प्रेषित असतात, देवाचे अवतार नसतात.
राजा म्हणतो आपण कोण आहात? काही बोल. काय करता? काही बोल. कुठे राहता? काही बोल. नाव काय? नाव काय आपलं? काही बोलतो. सगळ्याच्या पलीकडे गेले होते ना. त्याला कशाला मशाला दुशाला त्याला कशाला दादरा त्याला कशा हिंदू मशाला तुषाला सहज सुखे शयन करी हे करवशाला त्याला अंतरुनिया ही धरती अंबरास घेवरती सहज सुखे अमृत म्हणे काय करील यमही आशाला होत्या ब्रह्मांडे लागले टाळी कोण देहाचे सांभाळी काही जरूर नसते त्यांना झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय येते आम्हाला गोळ्या घेऊन येत नाही आम्हाला गोळ्या घेऊन येत दिवसभर गोळ्या खाल्ल्या तरी रात्री झोपेची गोळी येते झोपच येते आणि शेवटी राजाला राहवलं नाही आपण कोणीतरी महात्मा असता मला सांगा ना आपण कोण आहात तेव्हा परिचय दिला मी एका ब्राह्मणाचा मुलगा इकडे घरात जन्माला आले आणि मी असा अवधूत स्थितीत राहतो कोणाला काही मदत पाहिजे असेल ती करतो काही अपेक्षा करत नाही इकडे तिकडे फिरत असतो निसर्ग बघतो आणि आनंदात राहतो मी माझ्या आनंदात मग तो आनंद मला कसा मिळेल सांगा ना मला प्रश्न पडलाय मला मिळवायचं आणि तेव्हा जड भरताने राजा रघुगणाला एक आख्यान सांगितलं त्याला भवाटवीचं आख्यान असं म्हणतात माझ्या जीव हा व्यापारी आहे आणि तू जीव आहेस म्हणून तू व्यापारी आहेस जन्म मरण रूपी नौकेत बसलेला आहेस पण तुझी नौका हलते का त्या नौकेला गुरु कर्णधार सद्गुरूचा आश्रय अजून घेतलेला नाहीस आणि असा सद्गुरूंचा आश्रय घेतला तू व्यापार करतोस म्हणजे काय इकडच्या वस्तूंचे तू तिकडे वळ तिकडच्या तर इकडे पण आणि काय करतोस जन्मभर असाच व्यापार करणार ना मग खरा व्यापार कधी सुटेल याचा विचार करणार पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरे जननम शयनम या संसारे कलुदुस्तारे कृपया पाहे पाही मुरारे भज गोविंदम भज केव्हा करणार हे आयुष्य समजा ज्या वेळेला संपलेलं असतं ना त्यावेळेला काहीच करायचं नाहीच करत राजाच्या बुद्धीत लख प्रकाश पडला पाय धरले आणि राजा रघुगणानं आपलं आयुष्य भगवंताच्या चरणी लीन केलं आणि भरत महाराज सुद्धा भगवंताच्या चरणी लीन झाले सुखदेव सांगतात भरताचा सुमती नावाचा मुलगा होता भगवान शिवदेवांप्रमाणे अवधूत स्थितीत फिरत असे पाखंडी लोक त्याची चेष्टा करत अवहेलना करत त्याची पत्नी वृद्धसेना नावाची होती त्यांना देवजनित नावाचा मुलगा होता हा दुसरा देवद्युम्न होय परमेष्ठी व परमेष्ठीचा प्रहर ही मुले झाली प्रतिहा हा विरक्त झाला होता प्रतिहाला सुगलेपासून
3 मुले झाली, असा त्यांचा वंश वाढला. नीरज हा प्रियव्रताचे वंशातील शेवटचा राजा होता. भुवनकोशाचं वर्णन केलं, म्हणजे भूगोलाचं वर्णन केलं. ती सप्तद्वीपा वसुंधरा कशी आहे, नंतर खगोलाचं वर्णन करू. आणि या भूगोल खगोलामध्ये ज्या अनेक पुण्यदायक नद्या वाहतात त्यांचं वर्णन केलंय. आणि त्यातल्या त्या श्रेष्ठ नदी म्हणजे गंगा नदी. गंगते प्राप्यते भगवत पदम येन सहा गंगा, हा गंगा शब्दाचा. ती भगवती आहे, तो प्रेम प्रवाह आहे, ती भक्ती आहे, ती समृद्ध आहे, सौभाग्य तिचं समृद्ध आहे, सकल वसुदेचं सौभाग्य आहे. असं जगन्नाथ पंडितांनी तिचं वर्णन केलं. गंगा नदी 52 श्लोकात वर्णन केलं. त्या गंगेचं महात्म्य सांगितलं. ही गंगा कुणी आणली? शंकरांपासून निघाली. भगीरथानं उत्कट प्रयत्न केले की खाली येईना. ती म्हणाली माझा आवेग जो सहन करेल तरच मी येते, असा बघतो. आता गंगेचा आवेग ऋषिकेशला गेल्यानंतर बघा काय आवेग असतो, काय खळ 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 करतात. शिकवताना ती शांत आहे, कारण तिथे भागवत आहे. जिथे भागवत असतं ना तिथे गंगा शांत असते. कोण सहन करेल? आई तूच सांग, कोण सहन करेल? भगवान महादेवाला शरण त्यांना सांग, मला खाली उतरायचंय, पण माझा आवेग सहन करण्याची शक्ती कोणात नाहीये, तुमच्यात आहे. महादेवाला प्रसन्न करून घेतलं भगीरथाने, अथक प्रयत्नाने प्रसन्न करून. साधनेचे पहाड फोडलेले आणि सांगितलं ये आई, भगवान तयार. आणि ती जी निघाली तिथून ती शंकरांच्या जटेत बसली. हे पार्वतीला कळलं आणि सगळं सहन होतं. संतीचा सहवास सहन नाही होत. पार्वती राधावली आणि गंगेला शाप दिला. गंगेला शाप दिला. भगवान म्हणा, महादेव म्हणाले तू काळजी करू नको, ते असंच बोल, तुला समज जायचं की काय मला चांगलं. आणि त्या गंगेनं भगीरथाच्या प्रयत्नानं जे मिळालं ना, म्हणून भगवान महादेवांचं वर्णन कसं केलंय हो आमच्या विठोबांनी. पार्वती फणी बालेंदू भस्म मंदा किनी युता पवर्ग रचिता मूर्ती अपवर्ग प्रदान. आम्ही जरी अपवर्गातले असलो तरी ती गंगा आम्हाला भगवान शंकरांच्या जटेतला एक थेंब जरी आमच्यावर पडला ना तरी आम्हाला अपवर्गाला म्हणजे उच्च वर्गाला म्हणजे कैलासात नेऊन देते. अशी ती गंगा. म्हणून गंगा गंगेती योब्रूया योजनानाम शतैर्दपि मुंचते सर्व पापेभ्यो विष्णुरूपम सदृश. ग्रहांची गती सांगितली आणि कुठल्या खंडात कोण देवता कशा उपासना करतात. या भरतखंडामध्ये तुमच्या आमच्या कल्याणाची ज्यांना अत्यंत उत्कंठा लागलेली आहे ते भगवान श्री मारुतीराय अखंड श्रीराम जय राम जय जय राम या नामानं उपासना करत असतात. म्हणून गावात राम मंदिर नसतं एखादं, पण मारुतीची मूर्ती बाहेर असते. ती बाहेरच का असते? आताही असतात पण बाहेर पहिल्यांदा असतात. पण त्याला माहिती आहे ते रखवालदार आहेत आपले. भूतप्रेत संबंधादी खूप येतात तिथे, पण नासती मूर्ती तुटती चिंता आनंदे भीम दर्शनी. म्हणून समर्थाने स्तोत्र लिहिलंय, हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बळी हृदय नव संदेह हो संख्या. ऐसे हे स्तोत्र महात्म्य पठती जपती सदा मारुतीच्या प्रसादाने भक्ती मुक्ती सदा. रामदासी अग्रगण्य कपिकुलासी मंडळो रामरूपी अंतरात्मा. ते अंतरात्म्यापर्यंत जाऊन गंगा आत पोचते आणि रामाला सुस्नात करते. तेव्हा मारुती राहणार.
तेव्हा वारकऱ्यांना आनंद होतो. पुढे पाताळाची कल्पना सांगितली, रचना सांगितली, पुढे नरकांचं वर्णन केलं. आपल्याला नरकात जायचं नाही, नक्की जायचं नाही. आपल्याला शीतलपेयाची व्यवस्था झाली तर त्याला शिवतरगळीत जायचं. आम्हाला काय यांची तयारी आहे बघा, शिवतरगळीत. शीतलपेयाची व्यवस्था नरकात कशाला जायचं? अहो समर्थक इच्छा पूर्ण करतील, काय काळजी करतील. पाताळात जायचं नाही म्हणून पाताळाची चर्चा जास्त नको. अगदीच एखाद्याला चिकित्सा असेल की काय काय पाताळात असतं हो, आणि काय पाप केलं म्हणजे कोणत्या नरकात जायला लागतं. उद्या सकाळी 9:30 वाजता मला खोलीत येऊन विचारा. तुम्ही विचारायला येणार नाही हे मला माहिती आहे, घरी कळून म्हणून. आणि आता पुढे 6व्या स्कंदाला सुरुवात करण्यापूर्वी 10 मिनिटाचा शीतप्रिय ब्रेक घेऊया आणि मग 6वा स्कंद, 7वा स्कंद, 8वा स्कंद आणि 9वा स्कंद थोडक्यात रामचरित्र आज आपल्याला ऐकायचंय. मी काल सांगितलं तुम्हाला थोडा वेळ काढून